होल प्रेग्नन्सी जॉब केल्यानंतर मला पूर्ण प्रेग्नन्सीभर काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच त्रास झाले नाही. साईडची डिश आहे म्हणजे साऊथ साईडला या पद्धतीचे जे वाफेवर उकडून घेतलेले वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे सॅटर्डे, आज सुट्टी असते. अन्वीला मीटिंग ठेवली आहे, माहिती नाही का बरं, सगळ्याच क्लासेसची ठेवली आहे. काही अपडेट वगैरे द्यायचं असेल. अन्वीला आज थोडं दुसरं ड्रेस घालून दिलं कारण आज स्कूल नाही आहे त्यांची, सॅटर्डेला सुट्टी असते त्याच्यामुळे. चला संध्याकाळचे 5 आणि मी थोडंसं झोपून उठले. ॲक्च्युली झालं आज असं की अन्वीचे पॅरेंट्स मीटिंग होते, पण मला फीवर पण 2 दिवस झाले. आणि आज पॅरेंट्स मीटिंगवरून आल्यानंतर अचानकच जास्त फीवर वाटायला लागले, एकदम खूप जास्त जाणवायला लागले. त्यामुळे मग काहीच कामं न करता आराम केला थोडा वेळ. त्याच्यानंतर मग बाकीचे कामं आवरले. काकू पण आज मॉर्निंगलाच येऊन गेले, त्यांना लवकर बोलवलं होतं थोडंसं आज. आणि मग नंतर उठलो आम्ही दोघी थोड्या वेळ, आता जस्ट थोड्या वेळ आधी उठलो. आणि बस काय नाही, थोडंसं नाश्ता करून घेते आता. अन्वीला पण नाश्ता देते. आणि अबाउट पॅरेंट्स मीटिंग म्हटलं तर काही नाही, एक जनरल इन्फॉर्मेशन त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. जसं आता न्यू जे ॲडमिशन्स होतात त्यांना माहिती नसतं की कुठले टीचर कुठल्या क्लासला शिकवतं, तर ते इन्फॉर्मेशन त्यांनी प्रोव्हाइड केली. आणि जसं त्यांचे जे बुक्स असतात रिगार्डिंग होमवर्क जे नोट करून देतात, किंवा जर तुम्हाला सुट्टी घ्यायची असेल तर ते नोट कसं करून द्यायचं, कुठल्या ठिकाणी करून द्यायचं, कुठल्या पद्धतीने करायचं. सो हे सगळे इन्फॉर्मेशन त्यांनी प्रोव्हाइड केली. आणि मी पण काही टीचरला थोडंसं एकदम सांगितलं की या पद्धतीनं अन्वीला थोडंसं लर्न करून द्या. कारण कसं होतं ना, ती जरी प्ले ग्रुपमध्ये असेल पण तिचं जे लर्निंग आहे ना ते मी नर्सरीपर्यंतचं तिचं ऑलमोस्ट करून दिलेलं आहे. म्हणजे नर्सरीच्या स्टुडंटला जे शिकवतात ते ऑलमोस्ट तिला येतच. सो एक अपडेट देऊन दिलं टीचरला की ठेवलं कारण जनरली काय होतं ना, नाहीतर त्यांना असं वाटेल की प्ले ग्रुपची स्टुडंट आहे बा, तर समोरचं एकदम समोरचं कशाला शिकवायचं. पण ती लवकर कॅच करते, त्याच्यामुळे म्हटलं त्या टीचरला थोडंसं त्यांना सांगून ठेवते जेणेकरून नर्सरीला जे शिकवतात तेच प्ले ग्रुपला पण. कारण स्टुडंट कमी असल्यामुळे सोबतच बसवणं सुरू आहे सोबतच, आणि त्यांचं टीचिंग पण सोबतच सुरू आहे, प्ले ग्रुप आणि नर्सरी. त्याच्यामुळे चला अन्वीला काहीतरी नाश्ता करून देते. तिला कसं आहे जे टी व्हीमध्ये दिसलं ते मग तिची पण काहीतरी इच्छा होते खायची, सो करून देते. सगळे फ्रेंच फ्राईजचं पॅकेट मी त्या दिवशी घेऊन आले, ते स्माइलीवाले दाखवलं होतं त्या दिवशी तुम्हाला. आणि थोडेफार याच्यातलं करून दिलं तर पोरांना त्या दिवशी स्नेह दिवसभर इकडे होता, तर त्या दिवशी पण करून दिले दुपारला. आता याच्यातले थोडेसे आता मी करून देते. आणि बघा तसं जेवणच कारण आज दुपारचं जेवण जरा स्किप झालं. थोडंसं रुटीन चेंज करायचं मला आता. एकदा अन्वीचं तिचं स्कूलचं रुटीन फिक्स झालं की मला पण थोडंफार काही गोष्टी लावायच्या आहेत, बाहेर थोडेसे क्लासेस लावायचे आहेत. बघू आता कसं होतं. कारण कसं आहे ना, जेवढं घरी राहिलं तेवढं तब्येतीवर ना खूप जास्त इफेक्ट पडतो. कारण मी होल प्रेग्नन्सी जॉब केल्यानंतर मला पूर्ण प्रेग्नन्सीभर काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच त्रास झाले नाही. जेवढं आपण ॲक्टिव्ह असलो ना तेवढं बॉडीसाठी चांगलं होतं. पण जेव्हापासून मी घरी राहायला लागलेली आहे तेव्हापासून हे दुखतं ते दुखतं काहीतरी, म्हणजे असं लक्ष त्या गोष्टीकडे जातं म्हणून जाणवतो. आणि हे पण थोडंसं मला आवरायचं आहे. काल संध्याकाळला दुसऱ्या रूमचं आवरलं आम्ही. आता किचनचं मला आवरायचं, खूप दिवस झाले तर हात नाही लागलं ना. तर झालं असं की ते प्लॅन्ट आणून मांडलं. हे सगळे इंडोर प्लॅन्ट्स आहेत, हे सगळे आधी आतमध्येच असायचे 2 वर्षाच्या आधी. सगळे इंडोर प्लॅन्ट्स असल्यामुळे पण जेव्हापासून अन्वी चालायला वगैरे लागले ना तेव्हापासून हे सगळे प्लॅन्ट्स आम्ही बाहेर ठेवायला लागलो. कारण ऑलमोस्ट खाली ना सगळे प्लॅन्ट्स होते. हॉलमध्ये 2 तरी प्लॅन्ट्स आमचे ठेवलेले होते. एक हॉलमध्ये होतं, एक बेडरूममध्ये होतं बेडच्या जवळपास. तर अशा पद्धतीचे तरी आता सगळं ठेवलं तिथे आणून तर सगळं सामान विस्कटल्यासारखं दिसतं. तर ते पण करायचं आहे व्यवस्थित.
चला आवरून घेतलं थोडंसं, बेडशीट वगैरे व्यवस्थित केली. भरपूर दिवस झाले चेंज करणं नव्हतं झालं, नाहीतर जनरली मी 3-3 दिवसानंतर चेंज करते, पण यावेळेला सगळ्या तब्येत येते त्याच्यामुळे काही चेंज करणं नाही झालं. आणि चला आवडते, थोडंसं फ्रेश होऊन जाते. त्यानंतर मग आज करताय मी काय म्हणतो आपण त्याला, पापड, तरावरचे पापड. ऑलरेडी मी त्याची फुल जी रेसिपी आहे ती शेअर केलेली आहे या चॅनलवर. सो आता डिटेलमध्ये तर नाही दाखवणार. जर कुणाला हवं असेल त्याची रेसिपी तर मी त्या चॅनलची मी त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. सो तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. ॲक्च्युली असं म्हणतो की साऊथ साईडची डिश आहे, म्हणजे साऊथ साईडला या पद्धतीचे जे वाफेवर उकडून घेतलेले जे पदार्थ आहेत ना ते खूप जास्त प्रमाणात बनवले जातात. पण आमच्याकडे पण गावाकडे हा पदार्थ खूप जास्त बनवला जातो आणि आम्हाला पण खूप जास्त प्रमाणात आवडतं. त्या दिवशी पण बनवलं होतं, पल्लू होते, स्नेद वगैरे पण होतं. पण त्या दिवशी माहिती नाही फर्मेटनं खूप जास्त प्रमाणात फर्मेट झालेलं होतं. कारण कसं आहे, दिवसभर जरी थंड ॲटमॉस्फिअर राहत असेल तरी रात्रीच्या वेळेला ना खूप जास्त गरमी होतं, म्हणजे विदाऊट AC तर झोपू शकत नाही. सो आधी घर झाडून घेतलं, आवरून पण घेतलं, बेडशीट चेंज केले पूर्ण, इथले आतमधले आणि समोरच्या पण 2. ॲक्च्युली बेडशीट चेंज करायचे आहेत मला, म्हणजे दुसरे घ्यायचे आहेत, पण मुद्दा मी घेत नाही. कारण अन्वी एवढं गंद करते आजकाल की म्हणजे लहान मुलांचं कसं असतं, खाल्लं की ते लगेच सांडवतात, हे सांडवणे ते पाडणे सगळं चालू असतं. त्याच्यामुळे मी आता ते चेंज नाही करत आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत तिची ती हॅबिट राहते तोपर्यंत राहील, एकदा झालं की मग ते निघून जाईल. सो फ्रेश होऊन घेते आधी आणि मग समोरच्या प्रिपरेशनला लागते.